आम्हाला टेरेसवर बार अँड रेस्टॉरंट सुरू करायचंय, अशा प्रकारचे काही प्रश्न आपल्याला फॅमिली मेंबरने विचारले. मित्रांनो, फक्त टेरेसवर तुम्ही बार सुरू करू शकत नाही. रेस्टॉरंट तुम्ही चालू करू शकता, रेस्टॉरंटला काही अडचण येणार नाही तुम्हाला, परंतु टेरेस बार हा कन्सेप्टच नाहीये. समजून घ्या, टेरेस बार असं लायसन नाहीये, असा कन्सेप्टच नाहीये. मग म्हणाल तुम्ही आमच्या गावामध्ये टेरेस रेस्टॉरंट आहे, तिथं बार चालू असतो, किंवा पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर टेरेसला लाईव्ह म्युझिक रेस्टॉरंट असतं, शिवाय लिकर सर्व केली जाते, ते कसं काय? तर मित्रांनो, आता ते म्हणायला टेरेस रेस्टॉरंट अँड बार झालं, परंतु त्यांचं प्रॉपर परमिट रूम, बिअर बार, रेस्टॉरंट त्याच्या खालच्या मजल्यावर असतं. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला खालचे 4-5 मजले, आता जे हा आपण आज व्हिडिओ बनवतोय ह्याच्या मागचं कारण मी आज तुम्हाला आधी सांगतो, की काल आपल्याला नागपूरवरून आले होते, नाही का? नागपूरवरून काही आपले फॅमिली मेंबर भेटायला आले होते. त्यांनी त्यांची डॉक्युमेंट सगळी आपल्याला दाखवायला आणली होती, फोटो व्हिडिओ आणले होते, आणि त्यांना फक्त टेरेस मिळत होतं. म्हणजे त्या टेरेसमध्ये त्यांना बार, रेस्टॉरंट आणि लाईव्ह म्युझिक वगैरे असं सुरू करायचं होतं. तर मित्रांनो, तसं शक्य नाही. तुम्ही म्हणाल आमच्या गावामध्ये टेरेस रेस्टॉरंट आहे, तिथे बार आहे, तर तो बार जो आहे, तो जो मंजूर झालेला असतो, तो त्याच्या खालच्या मजल्यावरती, आणि प्रॉपर जे आपले नियम आहे आणि अटी आहे, जो लॉ आहे आपला 1949चा दारूबंदी कायदा आहे, त्या प्रकारे त्या खालच्या मजल्यावरती तो बार मंजूर झालेला असतो. आणि त्या बार मालकानं ते टेरेस जे काय भाड्यानं किंवा विकत घेतलं असेल, त्याला खाली जागा कमी पडत असेल, किंवा अँबियन्स एक चांगलं करायचं म्हणून त्यांनी तो टेरेस भाड्यानं किंवा विकत घेतला असेल, मग त्या ठिकाणी लाईव्ह म्युझिक असेल, काय खुर्च्या टेबल त्यांनी लावले असतील, किंवा एखादं लिकरचं काउंटर चालू केलं असेल, हा झाला दुय्यम भाग झाला. परंतु नुसतं टेरेस असेल तर त्या ठिकाणी तुमचं परमिट रूम बिअर बारचं लायसन मंजूर होणार नाही. तुम्हाला त्याच बिल्डिंग मध्ये, आता 5व्या मजल्यावरती टेरेस आहे, 4थ्या मजल्यावरती तुम्ही बार घेतला, ठीक आहे, त्या ठिकाणी प्रॉपर बारचं लायसन मंजूर करून घेतलं, तर तुम्ही टेरेसवरती टेबल खुर्च्या मांडून एक वेळ लिकर सर्व करू शकता. आणि हे लिकर सर्व करणं पण बेकायदेशीर आहे. त्याच्या पुढचं जाऊन आधी ऐका, हे लिकर असं वरती टेरेस चालतं. आम्ही देखील आता टेरेसवर नाही, पण आता गार्डन रेस्टॉरंट असतात आपल्याकडे, ठीक आहे. तुमच्या एक समजुतीसाठी तुम्हाला एक सांगतो, आता जसं आपल्याकडे गार्डन रेस्टॉरंट असतं तसं ते टेरेस रेस्टॉरंट म्हणा. बार तुमचा आहे, मंजूर झालाय, सगळं किचन रेस्टॉरंट वगैरे खाली आहे, ठीक आहे, आणि तुम्ही गार्डनला सर्व करता. तुमचं गार्डन असतं, तिथं फॅमिली बसतात किंवा स्टॅग बसतात, तिथं तुम्ही जेवण सर्व करता, लिकर सर्व करता. त्याच प्रकारे या ठिकाणी शहरामध्ये वरती टेरेस रेस्टॉरंट केलंय. जसं आपण ग्रामीण भागामध्ये गार्डन रेस्टॉरंट बघतो, परमिट रूम, बिअर बार वगैरे सगळं किचन सगळं कायदेशीर असतं. पुढच्या साईडला किंवा बॅक साईडला भलं मोठं गार्डन असतं, कॉटेज असतं, त्या ठिकाणी टेबल लावलेले असतात, त्या ठिकाणी तुम्हाला फूड सर्व केलं जातं, लिकर सर्व केलं जातं. त्याच प्रकारे टेरेस रेस्टॉरंटचा कन्सेप्ट आहे. लक्षात ना तुमच्या, जसं गार्डन रेस्टॉरंटचा कन्सेप्ट येतो ना तुमच्या लक्षात लगेच, कारण का भरपूर आपण बघतो हायवेला जाता येता. त्याच प्रकारे टेरेस रेस्टॉरंटचा कन्सेप्ट आहे. जसं तुम्ही म्हणा नाही माझं फक्त गार्डन आहे, मला फक्त गार्डन मध्ये परमिट रूम, बिअर बार चालू करा, तर शक्य नाही. तसंच तुमच्याकडे नुसतं टेरेस आहे आणि तुम्ही टेरेसला फक्त मला बार रेस्टॉरंट मंजूर करून द्या, तिथं मी चालवतो म्हटला, तर ते म्हणजे ते मिळणार नाही लायसन. ते लक्षात घ्या, चालणार नाही असं नाही, ते लायसनच मिळणार नाही तुम्हाला. हा विषय समजून घ्या. जर तुम्हाला टेरेस रेस्टॉरंट करायचं असेल तर तुम्हाला मी एक सांगतो की तुमचं त्याच्या खालच्या मजल्यावरती प्रॉपर बारचा सेटअप पाहिजे. आणि हा व्हिडिओ कंटिन्यू करण्यापूर्वी मी आपल्या सर्व व्ह्युअर्सला एक विनंती करतो की जर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यामुळे तुमचे काही पैसे जात नाहीत आणि मला पण पैसे मिळत नाहीत. जर नसतील आवडत तर जरूर डिसलाईक करा. कमेंटमध्ये कारण सांगा काय आवडलं नाही, किंवा सजेस्ट करा की मी काय सांगितलं पाहिजे, कुठल्या विषयी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे हे सजेस्ट करा. याशिवाय अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या गावामधल्या इतर जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या ठिकाणी, किंवा तुमच्या इतर सोशल मीडिया हँडल्सवर जसं की फेसबुक, इंस्टाग्रामवर शेअर करा. ठीक आहे, आपण पुढे बघूया. तर मित्रांनो, ज्या प्रकारे गार्डन रेस्टॉरंटचा कन्सेप्ट आपल्या ग्रामीण भागामध्ये आहे, त्या प्रकारे शहरी भागामध्ये टेरेस रेस्टॉरंट हा कन्सेप्ट आहे. टेरेस रेस्टॉरंट नुसतं तुम्हाला घेता येणार का? अजिबात नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर परमिट रूम, बिअर बारचा सेटअप पाहिजे आहे.
जो काय आपण इतर व्हिडिओ, तो आजच्या ह्या व्हिडिओचा भाग नाहीये, पण एक लक्षात घ्या, त्याच बिल्डिंग मध्ये खाली तुमचं परमिट रूम बिअर बार पाहिजे आहे, तर तुम्ही एक इनलिगली का होईना एक कुठंतरी 19-20 करून तुम्ही टेरेसला फूड सर्व करू शकता, लिकर सर्व करू शकता. माझ्या मते तुमची शंका हे झाली असेल, सॉल्व्ह झाली असेल. थांबूया इथंच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.